नमस्कार, साधनास किचनमध्ये स्वागत आहे। आज करणार आहोत मसूर डाळीच्या डाळीचा डाळ कांदा। तर मसूर डाळ मी बघा अर्धी वाटी भिजत घातली होती, ती फुलल्यानंतर एवढी झाली। 2 मध्यम आकाराचे कांदे मी इथे घेतले होते, बारीक चिरून घेतले। त्यानंतर इथे थोडा कढीपत्ता घेतला आणि 2 लाल टोमॅटो आपल्याला इथे घ्यायचे, लालच घ्यायचे आणि बारीक चिरून। तर कढई आपली इथे तापलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण घालून घेणार आहे तेल। तर डाळ कांदा म्हटला म्हणजे काय की जर असं आपल्याला तेल इथे वाढवायचं नाही का रोजच्यापेक्षा, कारण आपल्याला कांदा आणि टोमॅटो हे करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये। आणि तेल गरम झालं की आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहे बारीक, त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि कढीपत्ता। आपल्याला लसणाचा वापर इथे करायचा नाही आहे। बारीक चिरलेला कांदा आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि आता इथे आपण हे तेलामध्ये परतून घेऊ। कांदा आपल्याला इथे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, गुलाबीसर लाल असा जरा झाला पाहिजे। बघा, घरामध्ये आयत्या वेळी काही भाजी नसेल तर तुम्ही हमखास अशा डाळींचा डाळ कांदा करू शकता। त्यातल्या त्यात मसूर डाळ म्हटलं तर तिची चव अतिशय छान लागते ज्यावेळेस आपण डाळ कांदा करतो, नाही का। आता बघा, इथे आपल्याला कांदा झालेला आहे परतलेला। टोमॅटो पण इथे ॲड करून घेतला आहे। लालसर टोमॅटो जर आपण वापरला इथे तर त्या लालसर टोमॅटोचा रसशीतपणा जो आहे त्याचा अर्क तर तो या भाजीमध्ये उतरतो आणि मसूरच्या डाळीची चव आणि टोमॅटोचा अर्क हे कॉम्बिनेशनच अतिशय सुंदर आहे। इथे चव वाढते, फ्लेवर छान येतो। इथे आपल्याला ॲड करायची आता डाळ चांगली भिजलेली आहे त्यामुळे ती पटकन शिजून होणार आहे। जरा परतून घेऊया आपण। बघा, मुलांच्या टिफिनला किंवा आयत्या वेळी भाजी नसेल घरात तर काय करायचं, फार प्रश्न पडतात नाही का। अशावेळी आपण याचा वापर करून चांगल्या भाज्या पण करू शकतो की जेणेकरून तोंडाला आपल्याला चव पण येते आणि पटकन होते भाजी, जास्त विचार करावा लागत नाही। अर्धा चमचा हळद घालून घेतोय, त्यानंतर इथे वापरायचं आहे 1 चमचा मिरची पावडर आणि आता इथे 1 चमचा मी हा केलेला घरगुती मसाला तुमच्यासाठी। याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, करून बघा एकदा, व्हिडिओही पहा आणि मसाला करून बघा, गृहिणींना निश्चितच आवडेल। आणि हा मसाला आपण सगळ्या भाज्यांसाठी, तसेच मिसळ म्हणा, पावभाजी म्हणा किंवा नॉनव्हेज करत असाल तर त्यासाठी, अशा प्रत्येकाच्यासाठी तुम्ही वापरू शकता। अगदी हेल्दी मसाला आहे। आता हे मसाले आपण सगळे एकजीव करून घेऊया, त्या भाजीला लावून घेऊया। तेलामध्ये आपला कांदा, डाळ आणि टोमॅटो वगैरे सगळं व्यवस्थित झालं आणि आता तुम्हाला जर रस्सा करायचा असेल तर त्याच्यानंतर तुम्ही कमी जास्त करून तुम्ही बघू शकता। इथे जरा झाकण ठेवून मी वाफवून घेतली, बघा एकजीव झाले छान। आता जेवढ्या प्रमाणात तुम्हाला हे रस्सा हवा आहे डाळ कांद्याला त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर करू शकता, पण भाजी पटकन शिजते त्यामुळे इथे आपल्याला जास्त काही पाण्याचा मी तरी वापर करणार नाही, कारण जास्त रस्सा मला ठेवायचा नाही आहे आणि डाळ तर ऑलरेडी भिजत घातली होती त्यामुळे ती पटकन शिजणार। हार्डली 1-2-3 मिनटं झाकण ठेवून जर आपण ती शिजवून घेतली तर पटकन होईल। आणि आता इथे आपल्याला 1 चमचाभर मी छोटा चमचा आहे सैंधव मिठाचा वापर करतो। बघा, आपल्या डाळ कांद्याला छान उकळी आलेली आहे। जरा झाकण ठेवणे करू। आता इथे बघू शकता अगदी व्यवस्थित शिजून झालेलं आहे। अशा पद्धतीचे तुम्ही एकदा मसूरच्या डाळीचा डाळ कांदा करून बघाच। त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावाच लागेल नाही का, त्यासाठी तुम्हाला कळणार आहे का काय। आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ। तुम्हाला जर वाटलं तुम्ही याच्यामध्ये जर असा गूळ चिरून थोडासा अगदी ॲड करू शकता, अतिशय छान चव लागते त्याने पण। आपला रेडी झालेला आहे बघा, किती छान, बघून तोंडाला पाणी सुटतं की नाही। मग वाट काय बघताय, करूनही बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा साधना